केवळ 5 महिन्यात सुशीला ठक्कर यांनी किडनी फेल्युअरवर मात केली, तीही कोणत्याही सर्जरी किंवा डायलिसिस न करता. मी केतन ठक्कर, राहणार डोंबिवली. माझी आई सुशीला ठक्कर, वय 84. तिला ऑगस्ट 2024 ला तिला सेल्युलायटिस आणि ऑक्सिजनचा त्रास होता आणि तिला डोंबिवलीला एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. त्यानंतर तिला बरं झाल्यानंतर तिकडनं घरी आणल्यानंतर तिला युरिनचा आणि क्रिएटिन वाढल्याचा त्रास झाला होता. त्यामुळे मी एक सोशल साईटला डॉक्टर माने यांचा व्हिडिओ बघितला आणि मी मॉडर्न होमिओपॅथीला कॉन्टॅक्ट केलं नोव्हेंबरमध्ये आणि औषध चालू केल्यानंतर त्यांना आता युरिनचा इश्यू आणि क्रिएटिन हे लेवल खूप कमी झालेला आहे. तिला जेव्हा हा त्रास झाला क्रिएटिन आणि युरिनचा आणि त्यानंतर मी हे औषध घेतलं, त्यामुळे तिला नंतर होणारा त्रास कमी झाला. जसं का विकनेस कमी झाला, पायाला स्वेलिंग कमी झालं, युरिन आउटपुट वाढलं, तिला बॉडीला होणारं इचिंग कमी झालं आणि जे तिला इन्फेक्शन युरिन मध्ये होतं ते कमी झालं. क्रिएटिन लेवल 2.92 होतं आणि आता हे औषध घेऊन त्यांचं क्रिएटिन 2च्या खाली आलेलं आहे आणि तिला जे युरिन इन्फेक्शन होतं ते सुद्धा या औषधामुळे कमी झालेलं आहे. मला अजून हे सांगायचं की ज्यांना पण हे किडनीचा त्रास असेल त्यांनी या क्लिनिकला नक्की भेट देऊन त्यांनी हे ट्रीटमेंट घेतली पाहिजे. डॉक्टर विजयकुमार माने यांचं क्लिनिक ठाण्याला सुद्धा आहे आणि त्यांचं मेन क्लिनिक कोल्हापूरला आहे. 10 नोव्हेंबर 2024च्या तपासणीत त्यांचे क्रिएटिनिन 2.92 आणि युरिया 149.80 एवढा वाढलेला होता. या गंभीर अवस्थेत त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचा पर्याय निवडला. उपचार सुरू केल्यानंतर त्यांची पूर्वीची सगळी लक्षणं कमी झाली. 23 मे 2025च्या तपासणीत क्रिएटिनिन 1.92 आणि युरिया 142 पर्यंत कमी झाला. आता त्यांना ना सर्जरीची गरज आहे ना डायलिसिसची. आज त्या निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत. ते फक्त मॉडर्न होमिओपॅथीच्या प्रभावी उपचारांमुळे शक्य झालं.